फुलाची सर्वांगी सुंदर उपिशेंदुराची कंठी झळके मान मुक्ता फळाची जय देव जय देव. आपण आहोत आत्ता विजय आणि रुपाली या दोघांच्या घरी. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये पुण्याच्या घरी. बाय द वे, कसे आहात? गणपती बाप्पा मोरया. मी खूप छान आहे. तू कशी आहेस? मी एकदम मस्त आहे आणि आत्ता हिला भेटल्यानंतर तर एकदम ऑल टुगेदर पॉझिटिव्हिटी आणि एक एनर्जी मिळाली मला. काय म्हणतेस रुपाली? मस्त छान. आणि गणपती बाप्पा आलाय, त्याच्यात हे आहेच एवढी मस्ती. कसं बॅलन्स करताय तुम्ही दोघं जण? तिला सांभाळणं, बाप्पाची सेवा करणं. सध्या आम्ही आमची तब्येतच सांभाळतोय. दोघंही इतके आजारी होत. गणपतीच्या आदल्या दिवशी आम्ही निघालोय दुपारी 2-2:30 वाजता. पोहोचलोय पुण्यात रात्री 9-9:30 वाजता. मग ते आल्यानंतर मग सजावट वगैरे करायची होती. Actually फक्त टेबलच रेडी केला होता. गणपती म्हणजे बाप्पा घेऊन आलो आणि त्यानंतर रात्री काल आम्ही सगळं डेकोरेशन पहाटे 3-3:30 वाजले आम्हाला. हो अर्ध सामान आईने आणून ठेवलं होतं. बाकीचं मी जाऊन आणलंय काल आणि काल रात्री पूर्ण केलंय हे. किती वेळ लागला पण हे सगळं करायला? आणि ऍक्च्युली खूप बिझी आहे शूटिंगमध्ये तू, सो कसं जमलंय ते? कसं जमलंय आता, खरं तर जास्त हिनेच केलेलं आहे त्यातलं. मी हेल्पिंग हँड होतो तिचा. आणि असं असतं ना, वाईफ इज ऑलवेज राईट. ती करेल ते सगळं छान असतं, हो की नाही रुपाली? हो काय होतं, डेकोरेशन वगैरे करताना आहे ना, 2-4 लोक असतील तर 4 डोके चालतात. तर मग ते असं होतं, नाही हे असं नको, हे असं. मग हिचं होतं, मग करा तुमचं तुम्ही. बरं ठीक आहे, तू कर, तुला काय हवंय. आईचं पण तेच होतं, असं आहे का, चांगलं दिसतं, नका लावू. काल तेच चाललं होतं ऍक्च्युली. हे ते मग यांचं एक बरं करायचं. सुरुवातीला काय असायचं का, तू जे म्हणशील, तुला जसं तुझी आयडिया आहे डोक्यात तसं आपण डेकोरेशन करूया, तुझ्या डोक्याने चालूया. आणि मग मी लावायला लागले का, मग लगेच मध्ये काहीतरी, नाही थांब ना, आपण हे असं करायचं का. मग माझं ठरवा, आता काय करायचं ते ठरवा. मग नंतर नाही, मग स्वतः आयडिया दिली का, मग त्याच्यानंतर पुन्हा नाही, आता तू जे लावले तेच आपण छान कर. सुंदर मूर्ती आहे, डोळे इतके बोलके आहेत बाप्पाच्या मूर्तीचे. कोणाची चॉईस आहे ही? कोणी निवडली? मायरानी? येस, ॲक्च्युली आम्ही इथे नव्हतो, इकडे बुक केली होती. सो त्यातनं 3 फोटोज पाठवले होते. सो त्या तिघांपैकी तिला आवडला पहिले. सो मग तिचं असं होतं की हा विचारलं कुठला घ्यायचा, मग 3 पैकी हा. तिला 3 वेळा विचारलं, तिने 3 वेळा तोच चूज केला. त्यामुळे ठीक आहे, तुझ्या चॉईसचा. आता आपण आरती केली आणि एक मस्त गोष्ट बघितली. जशी आरती सुरू झाली, मायरानी हात जोडले आणि डोळे बंद केले. आणि मी बघते, म्हटलं ही आता डोळे उघडेल आता. तर ती शेवट आरती संपेपर्यंत ती तशीच उभी होती. हे काय तिला शिकवलेलं आहे? कधीपासून सुरू झालं हे असं करणं? अगं ती एक साधारणतः 9 महिन्यांचीच असेल. 9 ते ॲक्च्युली लवकर चालायला वगैरे लागली. सो मग रोज संध्याकाळी शुभम करोती आणि मग हनुमान चालिसा वगैरे असं चालतं. मग तिला ते ॲक्च्युली शुभम करोती वगैरे सर्व येतं म्हणता. आणि रोज संध्याकाळी आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो. आमच्या दोघींचा. कुंकू लावलंय ते मला मायरानी लावलेलं कुंकू आहे. खरं आहे, रोज संध्याकाळी मग कोणी आलं जरी ना, मग प्रत्येकाला हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो घरामध्ये. मायरा, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतेस का तू? नाही. हा करते, पण मस्त आहे ना हे सगळं. आणि तुलाही वन गो मध्ये आवडलं ना हे जे मुलीने चॉईस केलं? हो, दिसायला तिन्ही सुंदरच होत्या. त्यातली ही मला जास्त आवडलीच होती आणि तिने 3 वेळा तीच चूज केली. म्हणलं चला, आपली चॉईस बरोबर आहे. आता तिने जे काही केलं, हात जोडले, मला कुंकू वगैरे लावलं, या सगळ्यावर बाबा म्हणून तुझं काय म्हणणं आहे? अगं काय सांगायचंय तुला, एकतर ना आता सध्या बरं हा वेगळा विषय की कुंकुनात ओरिजिनल कुंकू मिळत नाहीये. खूप प्रयत्न केले आणि हिला असते नाही मला लावायचंच आहे कुंकू. आणि येते लावते आणि त्याचे रॅश उठतात. आपल्याला माहिती आहे मेकअपचं आणि हे ते. तर तिची ते हट्ट आहे आणि तिला ते आवडतं कुंकू ते लावायला. दिवसभरात कितीही वेळा करू शकते. एक दात घासणं आणि हळदी कुंकू करणं. ते किती वेळा मूड आला झोपेत ना, उठली की मम्मा कुकू असं असतं तिचं, किंवा टिका असं. सो ते दिवसभरात कितीही वेळा चालतं. मग दिवसभरात ते मग आणि बाप्पा करण्याच्या आधी ती दरवेळेस न्यू कपी घालणार, मीन्स कपडे न्यू कपीस आहे. आणि मग नवीन ड्रेस घातला की मग जय जय बाप्पा करायचा. हे असं दिवसभर चालू असतं. आतापासूनच आवड आहे तर तिला या सगळ्याची? आवड, अगं एखादं गाणं लाव, लगेच जाते तो घागरावाला चोली वगैरे येते आणि अशी नाचते. लपून ठेवलेत तिचे. लिपस्टिक वगैरे सगळं गायब करते. असंच असतं, घरामध्ये मुलगी आली की हेच होतं. पण किती वर्षापासून घरी गणपती येतोय? पुण्याच्या घरी बाप्पा आलाय, असं कधीपासून हे सगळं सुरू? जवळजवळ हा 51 वर्ष आहे की आपल्या घरात गणपती बसतोय. माझं वय काय 51 वगैरे नाहीये. पण आई जसं सांगते मला जसं आठवतंय तसं जवळजवळ 1974ला पहिल्यांदा बसवला होता गणपती. सो आज 2025 चालू आहे. सो 51 वर्ष झाली आहेत. ओके, पण तुला कोणता गणेशोत्सव खूप प्रकर्षाने आठवतो तुझ्या
लहानपणापासून ते आतापर्यंत? अगं दर गणेशोत्सव फक्त आधी व्हायचं काय की घरातला गणपती कधी बसवतोय आणि मंडळाच्या गणपतीकडे जातोय, कारण तिकडे ढोल ताशे या तेव्हा मित्रमंडळी असायची. सो प्रत्येक गणेशोत्सव आठवतोच आहे, असं नाही आहे की स्पेसिफिक हाच तोच. पण आता मंडळ सुटलंय ना कुठेतरी कामाच्या निमित्तानं, आता जाणं होत नसेल. आता आम्ही मंडळी घेऊन फिरतो. सॉरी, मी नाही घेऊन फिरत, त्या आम्हाला घेऊन फिरतात. तर असं आहे, हे काही मंडळ कधी सुटत नाही. बाहेर नाही तर घरात असतं. असतंच. पण तुला कुठला गणेशोत्सव खूप जास्त आठवतो रुपाली? बाहेरचा, सासरचा? सण साजरा नाही केला की ढोल ताशे वाजतात, ते राहिलं होतं. बोलून घेतलं. काय मी पुढे बोलू. ऍक्च्युअली मला खूप आवडतात सण वगैरे सगळे साजरे करायला. सो आणि मग सुट्टी मिळाली की माझी चिडचिड होते, कारण माझं असं सगळं की हे आणायचं, मग तो नैवेद्य, म्हणजे पुढच्या महिन्यातला सण असेल माझा आधीपासूनच सगळं असतं, सगळं ऐन वेळेला असतं. अगदी ऐन वेळेला, म्हणजे कळलं 1 मिनिटापूर्वी तोपर्यंत हा थांब अजून बाकी, हा थांब अजून बाकी, म्हणजे अगदी दारापर्यंत येईल आणि मग हे अगो असं आहे. पण ना गणपती बाप्पाला आपण कलेची विद्येची देवता म्हणतो आणि सगळ्यांना भरभरून देत असतो गणपती बाप्पा. चांगले वाईट दोन्ही प्रकारचे एक्सपिरियन्स मला दोघांकडनं ऐकायला आवडेल. गेल्या वर्षभरात घडलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही यावर्षी गणपती बाप्पाकडे ग्रेटफुल आहात, कृतज्ञ आहात? फक्त गणपती बाप्पा नाही, आई, आजी, आमच्या बहिणी आणि बाप्पा. बाप्पा पहिला आहे ऑफकोर्स. सगळ्यांचंच मी ऋणी आहे, कारण ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, शुभेच्छांनी मुंबईत स्वतःचं घर झालं. सो ती एक छान गोष्ट घडली आयुष्यात. रुपाली? ॲक्च्युली मी देवाकडे मागतच नाही काही. सो माझं असं आहे की मी जे काय पूजा वगैरे करते, ॲक्च्युली लहानपणापासून जे काय पूजा करते ना, माझं फक्त असं असतं शांत हात जोडून, जेवढं छान माझं सगळं लक्षात कसं असतं, मी काय खायला देऊ शकते देवाला, मी किती छान डेकोरेशन करू शकते, मी किती छान सजवू शकते, माझं आहे ना तिकडे जास्त कल असतो. मी मुली असं मागणार काय ग? मला एक गोष्ट सांग. म्हणजे बुद्धी मागायची झाली तर ती सरस्वतीकडेच. म्हणजे मुली काय मागणार? बुद्धी मागायची झाली तरी सरस्वतीकडे, धन मागायचं झालं तरी महालक्ष्मीकडेच, जेवण मागायचं झालं तर अन्नपूर्णेकडे, म्हणजे शक्ती मागायची झाली तर दुर्गेकडे. मग मुली अजून काय मागणार आहेत? मागू शकतात ना, खूप काही मागू शकतात आणि ते फक्त मुलींनाच माहिती आहे. पण ॲक्च्युली मला जे माझ्या आयुष्यात घडत चाललंय ते जे देत आहेत, कारण ते वरती लिहिलेलं आहे, जे घडणार आहे ते घडणारच आहे. मी मागितल्याने नवीन काही घडणार नाही आहे. सो असं की माझं असं आहे, मी जे करते ते मनापासून छान करायचं आणि बाकी जे चाललंय मी त्यात छान आहे, हॅप्पी आहे. आणि म्हणजे माझं आत्तापर्यंत असं आहे, मला जे हवं होतं एक न मागता माझ्या मनात आहे ते मला मिळतच गेलंय. तुला मिळालंय का विजय, जे मागितलंय ते आतापर्यंत, की जे मनात होतं ते आतापर्यंत ती म्हणाली? हो, मिळत आलंय मग 100%. हो, म्हणजे मम आहे, तर या उत्तराला मम आहे. वाव. पण ती कसं रिॲक्ट करते गणपती बाप्पा आले तेव्हापासून? हो बा, मागच्या वर्षी तुला एवढं कळत नव्हतं, पण आता तरी रडली होती गणपतीची विसर्जनाच्या वेळेस. ते पाण्यात जेव्हा ॲक्च्युली इथेच येतात, ते काय म्हणतात त्याला, कुंड, तिथे पाणी त्यांनी इथेच ठेवलं होतं. सो आम्ही तिथे गेलो होतो, तर ती रडायला लागली, नाही तू बाप्पाला पाण्यात टाकतेय, ओ थंडी वाजते. तेव्हा बोलता येत नव्हतं इतकं तिला, ते तो थंडी वाजे, तू कप्पी पण नाही घातली तिला, असं चाललं होतं तिचं. आणि आता तर 10 दिवसापासूनच मी तिला तयारीत, आपल्याला बाप्पा येणार आहे, आपल्या घरी न्यू घर करायचंय बाप्पाला, असं चाललं होतं. वा, खूप मस्त आणि छान आहे ती, खूप मस्ती करे, मजा आली मला इथे येऊन तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.